उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला। त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे ब्रँडची चर्चा रंगली। हे दोघे निवडणुकीच्या मैदानात युती करणार का असा सवालही महाराष्ट्राला पडलाय। त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडचा मुद्दा उपस्थित केलाय आणि ते करताना त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। त्यामुळे मोठं राजकारण रंगलंय। पाहूयात। ठाकरे ब्रँड वादाचे बँड। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राजकारण। ठाकरे ब्रँड कोण संपवू पाहतय? ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले। तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। तुमचं आडनाव आहे इतका ब्रँड निवडणुकीमध्ये का बरं व्याजला तुमचा बँड? उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना मॅरेथॉन मुलाखत दिली। त्यात त्यांनी अनेक विषयांना हात घातला। त्यातील चर्चेत आलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे ठाकरे ब्रँड। उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र तर डागलंच, पण ठाकरे ब्रँड पळवण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला। ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही। त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। पण लोक त्याला आता भुलणार नाही। महत्वाचं म्हणजे ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करणारे किती आले आणि किती गेले, पण त्यांना ते जमलं नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितलं। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले। पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने पण असं काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं सांगू? ही तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे। ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा, लोकशाही आहे। स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँड बाबत वक्तव्य केली आणि आता त्यावरून मोठं राजकारण रंगलंय। भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि नितेश राणे यांनी यावर जोरदार टोलेबाजी केली आहे। शेवटी आहे ना, जिवंत का नाही आहे? फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाहीये, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता। तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला। या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी तर कविता करत चिमटा काढण्याचा प्रयत्न केलाय। उभाठा, अहो माणसाचं आडनाव नाही, त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं। तुमच्याकडे फक्त ठाकरे हे आडनाव आहे, तुमच्याकडे कर्तृत्व नाही, दातृत्व नाही, वक्तृत्व नाही आणि नेतृत्व तर मुळीच नाही। मला फक्त एवढंच सांगा की जर तुमचं आडनाव आहे इतका ब्रँड, तर उभाठा निवडणुकीमध्ये का बरं व्याजला तुमचा बँड? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले। त्यावेळी दोघांनीही एकत्र राहण्यासंदर्भात सकारात्मक वक्तव्य केली होती। साहजिकच आहे, सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। पण एक गोष्ट नक्की
की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. या विजय मेळाव्यानंतर ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर टीका टिप्पण्याही झाल्या. त्याचा धुरळा खाली बसतोय न बसतोय तोच आता उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडबाबत वक्तव्य केलं. त्यामुळे यावरून आता आणखीन चर्चा झडणार, टीका होणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.